तर हे बघा इकडे मम्मी पप्पा आले दिंडीवरून. कशी झाली तुमची वारी? एकदम भारी झाली. रामकृष्ण हरी. मजेत झाली वारी. तर वहिनीचा लुक बर्थडे साठी छान दिसतंय. हॅपी बर्थडे. थँक्यू. 3 दिवस निम्या रस्त्यावर जाऊन उभा राहायचा तेव्हा ते तिड हा आणि वरती तोंड करून वरतीच पाहायचा. एक गाडी गेली अशी आपल्या गाडी सारखी, हा त्यांना तेच लक्षात धरलं. हा. त्याच्या मनात वरतून येईल काढू, वरतून येईल काढू, असं मध्य भाजी जाऊन उभं राहतो पावसात. हा. काय ग माऊ, काय घातलं तुला? पण छान दिसतीये, कलर मस्त आहे तिचा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज मी आली आहे माझ्या मम्मीच्या घरी, कारण की तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलंच असेल की काय आहे. तर चला आज बघूया. मम्मी पप्पा दिंडीवरून आले आणि वहिनीचा बर्थडे आहे, तर तेच आम्ही इकडे सेलिब्रेट करतोय. सो आपला व्लॉग कंटिन्यू करा. तर हे बघा इकडे मम्मी पप्पा आले दिंडीवरून. कशी झाली तुमची वारी? एकदम भारी झाली. रामकृष्ण हरी. मजेत झाली वारी. आजच आले घरी, एकादशी सोडून घरी येतात. तर मम्मी पप्पा आजच घरी आले आणि थोडासा कलर चेंज झालाय, कारण की आता महिनाभर चालायचं असतं, त्याच्यामुळे होतात बदल. आणि इकडे हा देवाचा कलर घेऊन आले थोडासा. इकडे आजी बाबा पण आलेले, त्यांना भेटायला आले आम्ही सगळे, आजी. आणि इकडे वहिनीचा बर्थडे, तर वहिनीचा लुक बर्थडे साठी छान दिसतंय. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि इकडे वहिनीसाठी केक आणलेला आहे, मस्त असा रसमलाईचा, आणि छोटस डेकोरेशन केलंय. बर्थडे चालू आहे आणि दोघांनी एकमेकांसाठी काय गिफ्ट केलंय दाखवा आम्हाला. हे बघा, क्वीनचं हे केलंय आणि जीपी, आणि इकडे वहिनीनी पण जी आणि पी म्हणजे गौरव आणि पायल. दोघांचं एकमेकांसाठी सरप्राईज होतं का? नव्हतं? नाही, सोबत गेले होते. अच्छा, ओके. आणि इकडे मम्मीने वहिनीसाठी पण एक गिफ्ट आणलंय. आवडलं का? आवडलं. चलो आता केक कट करायचा आहे. हॅपी बर्थडे वहिनी, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच. आज बर्थडे स्पेशल मेनू मसाले भात, बटाट्याची चटणी आणि पुरी, केक, भजे आणि मस्त अशी खीर बनवली. इकडे छान अशी खीर बनवली. आजचं स्पेशल मेनू असं काही आहे. आणि इकडे आता पप्पा ते जेवण करायला बसले, आम्ही पण जेवतो. तर आज सकाळपासून पावसाचं वातावरण चालू आहे, म्हणजे वातावरण झालेलं आहे, पाऊस पण येऊन गेला थोडा थोडा, आणि आमचं बाकीचं काम पण चालू आहे. इकडे सकाळी सकाळी मम्मीने त्यांच्या यात्रेतले कपडे, साड्या, पप्पांचे कपडे वगैरे ते इकडे धुवून टाकले सगळे काही. पाऊस थोडासा हलकासा येऊन गेलाय, पण वातावरण आहे. आणि इकडे आमचा मल्हार झोपलाय. मोलू अय मोल्या काय रे? काय कसा भेटत होता ना तुम्हाला, तुम्ही आले तेव्हा? त्याला बरोबर हा ना, किती वाट पाहत होता. आजी सांगते आपल्याला काय वाट बघत होता. 3 दिवस निम्या रस्त्यावर जाऊन उभा राहायचा तेव्हा ते तिड आणि वरती तोंड करून वरतीच पाहायचा. एक गाडी गेली अशी आपल्या गाडी सारखी, त्यांना तेच लक्षात धरलं. त्याच्या मनात वरतून येईल काढू, वरतून येईल काढू, असं मध्य भाजी जाऊन उभं राहतो पावसात. हा ना, पावसात उभं राहायचं. आपण जितकं मुक्या जनावरांना जीव लावू ना, तितकं ते आपल्यावर प्रेम करतात.
असं काही आमचा मोल आहे. आता मस्त झोपलाय. इकडे आज जेवणामध्ये मस्तपैकी भेंडीची भाजी बनवली आहे इतकी अशी. आणि वहिनीने काय बनवलंय, वरण भात पोळी वगैरे असं काही असतं जेवणाचं मेनू. तर चला आता आपण बघूया मम्मी पप्पांनी जत्रेतून काय काय आणले, काय काय वस्तू आणले. तर इकडे हे ना 2 तोरण आहे, दरवाजाला पण लावू शकतो आपण तसे. आणि हे एकच आहे का ग? हे तर एकच भेटलंय. मध्यभागी लावायचे. दरवाजाला जर लावलं ना दोन्ही साईडने 2 लावायचं आणि हे एक छोटं मध्यभागी लावायचं. असं दरवाजाचं तोरण आहे हे. अजून एक तोरण आहे. हे बघा, हे पण एक खूप मस्त, मला तर खूप आवडलं. सफेद कलरच्या मोत्यांचं हे पण दरवाजाला लावू शकतो. हे किती रुपयाचं आहे? 200 रुपयाचं. हे आपल्या इकडे 200ला नाही भेटणार, डायरेक्ट 400 रुपयाला भेटू शकते. पण असा जत्रेतून घेतलेल्या वस्तूंचा असा थोडासा फरक पडतो. इकडे ह्या फोटोंना माळी आणलेल्या अशा. फोटो असतात ना घरात, त्याला लावायला माळी. बाबांच्या फोटोला हे बघा अशा माळी. ही एक ही मोठी अशी देवाच्या फोटोला आहे, 100 रुपयाची. हा इकडे एक छोट्या मुलाचा ड्रेस आणलेला आहे, वारकरी सारखा ड्रेस आहे. कोणाला आणलाय का हा ड्रेस? अच्छा, एक छोटं बाळ आहे, तिच्या मुलासाठी आणलेला आहे असा एक ड्रेस आहे. या अशा बॅग आहे, या पिशव्या, म्हणजे की कोणाला द्यायला प्रसाद वगैरे घालून. आणि ह्या कामात पण येते, त्यांना चैन पण आहे. ह्या किती रुपयाला भेटल्या? 50ला एक. 50 रुपयाला एक बॅग आहे ही. आपल्या इकडे नाही भेटणार 50ला एक. किती बॅग आणल्या? 10 बॅगी. म्हणजे कोणाला प्रसाद देतो ना आपण, तर कोणाला पण देतो आपण. म्हणजे असं छोट्या मुलांसाठी बुलेट आहे. छोटे मुलं पण भरपूर आहे आमच्याकडे, त्यांच्यासाठी द्यायला. तर इकडे अजून मम्मीने आमच्यासाठी बांगड्या, इयरिंग्स वगैरे आणलेलं होतं. तर खूप छान होतं बँगल्स वगैरे, पण मला आवडल्या. वहिनीला मला आणलेल्या होत्या. तर असं काही आणलेलं होतं थोडंफार. आणि छोट्या बाळांसाठी तर गाडी वगैरे आणलेली होती. इकडे माऊ आली आहे आणि माऊसाठी मम्मीने कुच्ची आणली. याला काय म्हणतात? कुच्ची. ते दिलं तिला बांधून. काय ग माऊ, काय घातलं तुला? पण छान दिसतीये, कलर मस्त आहे तिचा. इकडे भाऊ वहिनी आणि हे नाना ते मम्मी त्यांना भेटायला आले. माऊ काय घातलं ग माऊ? अय माऊडी काय घातलं तुला? काय घातलं? गौरव फोटो बापडे बापडे, वाव वाव. अजून काय आणलं आजीने? अजून काय आणलं? आजीने कपडे आणले. काय आणलं बघ बरं का आपण माऊला. माऊसाठी ड्रेस पण आणलाय का? चला, इकडे आज रात्रीच्या जेवणामध्ये मस्तपैकी इकडे शेवभाजी बनली आहे. आणि इकडे मस्त अशी काजू करी बनवली वहिनीने. आणि इकडे शेवभाजी आहे, जिरा राईस बनवलाय मस्त असा. आता आम्ही थोड्या वेळाने जेवण करू. तर आता इकडे हे पण आले आणि आता जेवण करायला बसले. मस्त शेवभाजी, काजू करी. कशी झाली भाजी? वहिनीने बनवलाय, है ना? मस्त झालंय. त्यानंतर मग इकडे मम्मी, मी, वहिनी आणि आजी आम्ही सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं. मस्त असं स्वयंपाक बनवलेला होता वहिनीने. काजू करी तर एक नंबर होती, हॉटेलच्या भाजीपेक्षाही छान होती. मग आम्ही जेवण वगैरे केलं. तर इथेच व्हिडिओची एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.